जय जिजाऊ, जय शिवराय. महाराज आमका माफ करा. तुम्ही बांधलेलो 350 वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग किल्लो आज पण समुद्रात अजस्त्र लाटांका तोंड देत उभो आहे. आणि मालवण राजकोटात तुमचं बांधलेलो पुतळो त्याला 350 दिवस पण नाही झाले आणि तो आज वाऱ्यात कोसळता. ही अख्ख्या महाराष्ट्रात लाजिरवाणी गोष्ट आहे. किल्ल्यावर हल्ले होऊ नये ते कधी हल्ले नाही, पण आता पैशावर डल्ले मारणारे तसे करण्यापासून कधी ढळले नाही. त्यावेळी तंत्र जरी प्रगत नसले तर त्यावेळीची सत्वांची निष्ठा आणि स्वाभिमान ही त्या बांधणीची खासियत होती. आणि आज नेमकं याच गोष्टींच्या कमीमुळे हे ढेपाळणं सारखं चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्या राजाची कीर्ती एवढी महान, ज्या राजामुळे आपली मराठी अस्मिता जपली गेली, ज्या राजाची ख्याती अख्ख्या जगभर पसरली आहे, ज्या राजाने कित्येक वादळरूपी संकटे स्वतःच्या छातीवर पेलवली, आणि ज्या राजांचे विचार एवढे भक्कम होते त्यांची मूर्ती आपण भक्कम बनवू शकत नाही. राजे आम्हाला माफ करा.